हॅलो फ्रेंड्स, मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आजच्या या इंग्लिशच्या सेशनमध्ये. आज आपण तुमचा जो सेशन होता त्याच्यात फॅन्टॅस्टिक शॉप्स हे चाललं होतं. आज आपण हाच चॅप्टर परत वाचूया आणि बघूया की ह्याच्यात काय गोष्टी राहिलेल्या होत्या. चला वाचूया फॅन्टॅस्टिक शॉप्स. तर मुलांनो, जसं की तुम्हाला लक्षात असेल, आपण आपल्या मागच्या सेशनमध्ये या चॅप्टरच्या पाहिलं होतं की सरस नावाचा ससा असतो आणि त्यांनी आपली एक शॉप उघडलेली असते 24 कॅरेट्स अशा नावाची. म्हणजे काय, त्याच्यात गाजर गाजर आणि त्याच्याशी रिलेटेड जितकेही पदार्थ असतात असे 24 पदार्थ जे आहेत त्याच्याकडे मिळतात. आणि खूप छान छान पदार्थ त्याच्याकडे, म्हणजे केक आहे, पुडिंग्स आहे, हलवा आहे, असं खूप छान छान काही काही मिळतं. आणि तो त्याच्या बारेमध्ये आपल्याला खूप सारी इन्फॉर्मेशन पण देतो की गाजर खाल्ल्याने किती छान आपल्याला जे आहे आपल्या हेल्थला बेनिफिट्स होतात. आणि दुसरं आपण पाहिलं होतं जेमी जेलीफिश. या जेलीफिशची शॉप पाहिली होती आपण. ही पाही जी दिसते आता की तिच्या शॉपवरती जे आहे मासोळ्या येतात आणि आपल्या घराला जे आहे डेकोरेट करायकरता काही काही छान छान गोष्टी घेऊन जातात. आणि अशाच प्रकारे त्या लोक आपल्याकडे ज्वेल्स घेऊन जातात, म्हणजे की आभूषण घेऊन जातात आपल्यासाठी आणि आपल्या मुलांकरता टॉयज घेऊन जातात. तर ही जी जेमी जेलीफिशची शॉप असते ही कुठे आहे बरं? अंडर वॉटर, म्हणजे की समुद्राच्या खालती तिथे त्याची शॉप आहे. आता त्याच्याच पुढे आपण वाचणार आहे की अजून काय काय तिच्याकडे मिळतं बघा बरं. कॅन आय हॅव अ कोरल पेपर वेट प्लीज. आता हे पहा, कोरल पेपर वेट. पेपर वेट कशाला म्हणतात? जे आपण ऑफिसेसमध्ये पेपर वेट म्हणजे काय, पेपरवरती वेट द्यायला, म्हणजे कागद इकडे तिकडे उडे नाही, त्याच्यासाठी पेपर वेट असतो. तर त्याच्यासाठी पहा, हा माणूस, हा म्हणजे ही मासोळी नाही, हा मासोळा आहे बरं का. ऑफिस जाणारा मासोळा दिसतोय. हा अगदी सूट मध्ये आहे आणि ऑफिसचा बॅग सुद्धा आहे. तर हा कोरल पेपर वेट मागतोय आणि हे देतात आहेत सर्टेनली, म्हणजे की हो आहे ना. हिअर अ नाईस लिटल वन अँड इट्स अनब्रेकेबल. तर ही सांगते की हे छोटंसं खूप सुंदरचं आहे आणि हे अनब्रेकेबल आहे, म्हणजे की हे तुटणार पण नाही. अशा प्रकारचं एक पेपर वेट घेऊन चालले ते. आता इकडे बघा, वुड यू हॅपन टू हॅव पॉटेड सीवीड. आता हे म्हणतात की सीवीड्स तुमच्याकडे आहेत का? ओ वी हॅव अ लार्ज व्हेरायटी, टेक युअर पिक. पॉटेड सीवीड म्हणजे काय, की जसं आपण झाडात छोटे छोटे झाड उगवतो ना गमलेमध्ये, तर तशाच प्रकारचं सीवीड्सचं हे झाड घेऊन जाणार आहे, कारण की यांना घर सुंदर ठेवायचं, घर सुंदर दाखवायचं आहे म्हणून. मग बघा, कॅन आय ट्राय दिस पिंक शेल ब्रेसलेट. ब्रेसलेट म्हणजे काय, आपण जे हातात घालतो ते सुंदर सुंदर मुली बायका जे घालतात, दॅट इज अ ब्रेसलेट. तर ब्रेसलेट ही मागती आणि हे पाही, ही पण बाईच बरं का, ऑक्टोपस बाई ही. येस मिस ऑक्टोपस, हे पाही ऑक्टोपस ही. आय कॅन इवन गिव्ह यू अ सेट ऑफ 4. ते म्हणते की मी तुम्हाला 4चा सेट सुद्धा देऊ शकते. म्हणजे जसं नॉर्मल आपण विकत घ्यायला जातो तेव्हा नाही का, एक के ऊपर एक फ्री अशा टाईपचं असतं. तर तशाच टाईपचं दाखवतात इथे. मग पहा, हे कासव, कासवलाही काहीतरी हवंय बरं का. लुक, आय डेस्परेटली नीड अन एअर प्रूफ वॉच. हिला एक एअर प्रूफ वॉच हवी, म्हणजे घड्याळ हवी आहे. आय हॅव टू गो अशोर टुमॉरो. की त्याला जे आहे अशोर म्हणजे की काय, समुद्राच्या पलीकडे त्याला जायचंय, म्हणून त्याला एअर प्रूफ घड्याळ हवी आहे. तर हे पहा, तेही आहे यांच्याकडे. हॅव अ लुक एट दिस, इट्स द लेटेस्ट डिजिटल वन. हे ना डिजिटल घड्याळ देतात बरं का कासवांना. तर किती मस्त मजेची गोष्ट आहे, म्हणजे आपण सोचत असतं किती हसू येते या सगळ्यावरती. पण ठीक आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पनावरती तर कुणाचं काही नाही, आपण याचीच कल्पना करतो. A1 कोरल रीफ डीप ब्लू सी नियर ओशन आयलंड. हे काय आहे, ह्याचा पत्ता आहे, म्हणजे ही शॉप कुठे आहे ह्याचा पत्ता आहे. A1 कोरल रीफ डीप ब्लू सी, म्हणजे की डीप ब्लू काय कलर आहे, निळ्या रंगाचा घेरा निळा रंग, आणि सी म्हणजे समुद्र, या रंगाचा समुद्र, नियर ओशन आयलँड. तर या ओशन आयलँडच्या जवळ आहे, अशा प्रकारचं महासमुद्राजवळ, कारण की हे डीप मध्ये आहे म्हणून. आता बघा, इथे आपण राहतोय ग्रॅनी गुणाबाईज ड्रीम शॉप. ग्रॅनी म्हणजे काय, आजी. आजी गुणाबाई आजीची ड्रीम शॉप, म्हणजे की ड्रीम्स म्हणजे काय असतात, आपले जे स्वप्न असतात, स्वप्नांची शॉप आहे. स्वप्नांची शॉप ही कशी काय असते बरं, चला बघूया. हॅलो, आय एम गुणा आजी. तर ही सांगते की हॅलो, मी गुणा आजी आहे. डू यू नो हाऊ ओल्ड आय एम. तुम्हाला माहितीये मी किती ओल्ड आहे, म्हणजे मी किती वृद्ध आहे. नो, आय बेटर नॉट टेल यू. ती म्हणते की नाही, मी तुम्हाला नच सांगू तर बरं. यू वोंट बिलीव्ह मी, कारण की तुम्ही मला बिलीव्ह नाही कराल, तुम्ही माझ्यावरती विश्वास नाही कराल. एनफ टू से आय हॅव सीन युअर ग्रेट 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 ग्रँडफादर वेन ही वॉज अ स्मॉल किड. तर हे काय म्हणते आजी, म्हणते की एवढंच सांगेन की मी तुमच्या ग्रेट 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 म्हणजे पंजोबाच्या पंजोबाच्या पंजोबालाही पाहिलेलं आहे, असंही म्हणते.
वेन ही वॉज अ स्मॉल किड, जेव्हा ते खूप लहान मूल होते, लहान होते. आय लव्ह चिल्ड्रेन अँड आय नो व्हॉट दे ड्रीम ऑफ. तर ही आजी काय म्हणते की मला लहान मुलं खूप आवडतात आणि मला माहिती की ते कसले स्वप्न बघतात. दॅट्स वाय आय ओपन द शॉप. त्यासाठी मी ही शॉप उघडली आहे, ही दुकान उघडली आहे. एक्सक्लुझिव्हली फॉर चिल्ड्रन, नुसतं मुलांसाठी, लहान मुलांसाठीच ही शॉप आहे. आय मेक युअर ड्रीम्स कम ट्रू. तर मी तुमचे जे स्वप्न आहेत त्यांना खरं करते. बट माय चार्जेस आर स्टीप. पण मी जे चार्जेस घेते, म्हणजे आपण काही वस्तू विकत घेतो तर पैसे वगैरे देतो ना, तर तेच त्यालाच म्हणतात चार्जेस. ती म्हणते माझे जे चार्जेस आहे, जे तुम्हाला द्यावं लागेल ते फार जास्त गहरं आहे. म्हणजे कसं काय? युअर वर्ड ऑफ ऑनर इज व्हॉट आय नीड. म्हणजे युअर वर्ड ऑफ ऑनर म्हणजे तुमचे शब्द मला लागतात. म्हणजे ती काहीतरी मागते आणि त्याच्या बदले तुम्हाला शब्द द्यावा लागतात की हो मी ते करेन आणि ते मला हवं. टेक व्हॉट एव्हर यू लाईक बट मेक अ प्रॉमिस. तुम्हाला जे हवंय ते घ्या, पण मला एक तुम्ही प्रॉमिस कराले, म्हणजे की मला एक वचन द्याले. अँड रिमेंबर इफ यू ब्रेक युअर प्रॉमिस माय गुड्स विल कम बॅक टू मी. आणि लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमचं प्रॉमिस तोडलं, वचन तोडला, तर माझी जी वस्तू आहे ती माझ्याकडे परत येऊन जाईल. हे असं आपोआपच होऊन जाईल. आता ही कशी नवीनच शॉप ना, आपण तर कधी असं विचार नाही केला की ड्रीम्सची शॉप म्हणजे स्वप्नांची शॉप. आणि आजी म्हणते की पंजोबाच्या पंजोबाच्या पंजोबालाही बघितलंय आणि असं असं होऊ शकतं का? हे पहा, असं वास्तविक जीवनात नाही होऊ शकत, पण ही काल्पनिक दुनिया आहे. हे सगळे जे आपण बघतो आहे आता या चॅप्टर मध्ये सगळं काल्पनिक आहे आणि खूप छान आहे, पण जेही आहे खूप मस्त मजा येते आपल्याला, आहे की नाही? आता हिच्या शॉपमध्ये काय काय मिळतं बघा. मास्टर ऑफ इंग्लिश स्पेलिंग. तुमची इंग्लिश वीक आहे तर मास्टर ऑफ इंग्लिश स्पेलिंग. मॅथ्स विझार्ड, कोणाकोणाची मॅथ्स वीक असते तर मॅथ्स विझार्ड. टॉप ऍथलीट, कोणी ऍथलेटिक्स मध्ये खूप काही करणं चाहतं तर ऍथलीट. ट्विंकल टोज डान्सर, कोणी डान्सर बनणं चाहतं त्याच्याकरता ट्विंकल टोज डान्सर. मेलोडी क्वीन, म्हणजे जर कोणी खूप छान गायिका बनणं चाहते कोणी मुलगी तर ती मेलोडी क्वीन. आणि अशाच प्रकारे बेस्ट क्रिकेटर, जर कोणी खूप छान क्रिकेटर बनणं चाहत आहे. अ ब्रेव हार्ट, म्हणजे जर कोणी खूप साहसी बनणं चाहत आहे, जर सपोज तुम्हाला भीती वाटते आणि साहसी बनणं चाहत आहे तर अ ब्रेव हार्ट. हे सगळे फार गिफ्ट सारखे पॅक आहेत, है ना? हे म्हणजे टॉफी मध्ये, चॉकलेट्स मध्ये आणि अशा प्रकारे किती सुंदर सुंदर गिफ्ट रॅप आहेत. आणि इथे काय लिहिलंय, एस्ट्रो सायंटिस्ट, म्हणजे कोणी वैज्ञानिक बनणं चाहत आहे तर त्याच्यासाठी. पहा किती मुलं उभे आहेत आणि सगळे बघतात की आपण काय खाऊ. तर अशा प्रकारची सुंदर सुंदर गोष्टी यांच्याकडे आजीकडे, पुन्हा आजीकडे मिळतात. आता पुढे बघू काय आहे. आता बघा, ही आजी जी आहे ना सगळ्यांना गिफ्ट देते आहे. काय काय गिफ्ट आहे, काय म्हणते ती ती म्हणजे वचन कोणचं मागते आपण हे बघूया. आता हा मुलगा म्हणतो, ग्रॅनी माय ड्रीम इज टू टॉप माय क्लास इन इंग्लिश. आजी, माझं असं स्वप्न आहे की मी आपल्या क्लासमध्ये इंग्लिशमध्ये टॉप करू, अंग्रेजीमध्ये टॉप करू. तर ही काय म्हणते आजी, हिअर्स अ सेट ऑफ माय इंग्लिश बुक. तर हे माझा सेट आहे, मी देते तुला इंग्लिश बुक्सचा, म्हणजे याच्यात इंग्लिशच्या पुस्तकं आहेत. बट यू मस्ट गिव्ह मी युअर प्रॉमिस. पण तुला मला जे आहे वचन द्यावं लागेल, दॅट यू विल रीड द बुक्स अँड डू ऑल द ऍक्टिव्हिटीज, की तू या सगळ्या पुस्तका वाचशीलेस आणि जितक्याही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या करशील. हा काय होतं, आपण कोणती वस्तू सोचतो की हा होता आपण हे करू, आणि त्यासाठी सपोज काही गहू नाही येतो, पुस्तक किंवा जे काही त्याच्यासाठी असतं, है ना? आणि मग काय होतं, 4 दिवसानंतर आपला उत्साह थंड पडून जातो आणि आपण मग सगळं सोडून देतो. म्हणून ही आजी म्हणते की ह्याला तू रोज वाचशील आणि ह्याची ऍक्टिव्हिटीज करशील, कारण की त्यांनीच तर सुधरेल, आपण प्रॅक्टिस करू तेव्हाच. आता ही मुलगी काय म्हणते, ग्रॅनी व्हॉट कॅन यू गिव्ह मी टू मेक मी अ ब्रेव्ह हार्ट. आजी, तू मला काय देशीलच ताकी मी ब्रेव्ह हार्ट, म्हणजे माझं हृदय जे आहे ते खूप घट्ट बने, म्हणजे खूप मी साहसी बनू. तर काय माझ्याकरता काय आहे, हिअर्स अ पॅकेट ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स. त्याच्यासाठी काय लागतं, आत्मविश्वास. म्हणते की पॅकेट ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स आहे, बट यू मस्ट प्रॉमिस मी टू बिलीव्ह अँड अचीव्ह. पण तुला मला प्रॉमिस करावं लागेल, वचन द्यावं लागेल, तू विश्वास करशील. बिलीव्ह म्हणजे विश्वास, आणि अचीव्ह आणि कोणती गोष्ट प्राप्त करायला पूर्ण प्रयत्न करशील. तर अशा प्रकारे ही म्हणते. आता बघ, ग्रॅनी प्लीज डोंट लाफ एट मी. ती म्हणते, आजी माझ्यावरती हसशील नको, हसू नको, बट आय वॉन्ट टू ट्रॅव्हल टू द स्टार्स. पण मी जे आहे ना, मी ताऱ्यांपर्यंत जाणं चाहते, म्हणजे आकाशापर्यंत आणि त्याच्या सिताऱ्यांपर्यंत जाणं चाहते. तर ही काय म्हणते आजी, आय नेव्हर लाफ एट माय यंग फ्रेंड्स. मी कधीच आपल्या लहान मित्रांवरती नाही हसत. हिअर इज अ पॅकेज टू हेल्प यू रीच द स्टार्स अँड बियॉन्ड. तर हे पॅकेट घे, ह्याच्याने तू स्टार्स मध्ये म्हणजे सिताऱ्यांमध्ये आणि त्यांच्याही पलीकडे जाशीलच. बट गिव्ह मी युअर वर्ड ऑफ ऑनर. पण मला एक शब्द दे तू आपला, दॅट यू विल ऑलवेज लव्ह अँड रिस्पेक्ट नेचर. की तू नेचरला म्हणजे आपल्या निसर्गाला नेहमीच जे आहे सन्मान देशील आणि प्रेम करशीलच, कारण की तेव्हाच तू तिथे पोहोचू शकशील जिथे तू जाणं चाहते. आता ह्यांचा पत्ता बघ, क्लाउड 9 म्हणजे 9व्या
आकाशावरती, बियॉन्ड द हॉरायझन फॅन्टसी लँड. फॅन्टसी लँड म्हणजे काय की स्वप्नातली दुनिया आहे ही, ठीक आहे ना. तर अशा प्रकारे आता हे जे वर्ड मिनिंग बघा बरं. राईटचा अर्थ काय, हिअर इट इज युज्ड इन द सेन्स ऑफ एक्झॅक्टली. राईटचा म्हणजे तसं तर करेक्ट असतं ना, पण इथे याचा अर्थ काय आहे की सेन्स ऑफ एक्झॅक्टली, म्हणजे की हो एकदम ट्रू, एकदम खरोखर. क्युरियसचा अर्थ काय असतं, स्मॉल इंटरेस्टिंग थिंग्स ऑर ऑब्जेक्ट्स. लहान लहान आणि खूप म्हणजे की अशा वस्तू ज्यात आपल्याला इंटरेस्ट आहे अशा वस्तू. आणि अनब्रेकेबल म्हणजे जे काही तुटू नाही शकत, वन विच डज नॉट ब्रेक. सीवीड, सीवीडचा अर्थ काय आहे, अ प्लांट दॅट ग्रोज इन द सी. जे असे असे प्लांट्स, असे झाडं जे की समुद्रात उगतात त्यांना सीवीड म्हणतात. टेक युअर पिक, टेक युअर पिकचा अर्थ टेक एनिथिंग यू लाईक, म्हणजे तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही घ्या. डेस्परेटली, डेस्परेटली म्हणजे आपल्याला कोणती वस्तू हवीच आहे तर त्याला आपण डेस्परेटली म्हणतो. खूप आपण अगदी असं होतो. अ डेस्परेट पर्सन इज अ पर्सन हू नीड समथिंग व्हेरी मच. अशा व्यक्तीला डेस्परेट म्हणतात जो की काही वस्तू ज्याला हवीच हवी आहे. आय डेस्परेटली नीड म्हणजे की मला अगदी हवंच आहे, मीन्स आय नीड व्हेरी मच, मला ती गोष्ट हवीच आहे काही पण करून. लेटेस्ट म्हणजे न्यूएस्ट, जे सगळ्यात नवीन असतं. डेलिशियस म्हणजे व्हेरी टेस्टी, स्वादिष्ट. न्यूट्रिशियस म्हणजे काय, गुड फॉर युअर बॉडी अँड हेल्थ, जे तुमच्या स्वास्थ्य करता चांगलं असेल. समथिंग दॅट हेल्प्स युअर बॉडी टू ग्रो, आणि ज्याच्याने आपली बॉडी ग्रो करू शकेल, शरीर जे वाढतं. ग्रीन्स म्हणजे ग्रीन व्हेजिटेबल्स, हिरव्या पालेभाज्या. एक्सक्लुझिव्हली म्हणजे ओनली, म्हणजे फक्त. स्टीप म्हणजे व्हेरी हाय, स्टीप म्हणजे खूप उंच. क्लाउड नाईन म्हणजे वेन वन इज ऑन क्लाउड नाईन वन इज व्हेरी हॅपी, जेव्हा कोणी क्लाउड नाईन वरती असतं तर ते खूप प्रसन्न असतं. टॉप माय क्लास म्हणजे गेट द हायेस्ट मार्क्स ऑफ ग्रेड्स इन माय क्लास, जेव्हा तुम्ही सर्वात अगदी फर्स्ट येणं जाते ते टॉप माय क्लास. आणि ब्रेव्ह हार्ट म्हणजे अ व्हेरी ब्रेव्ह पर्सन, खूप साहसी व्यक्ती. ठीक आहे. रीड अलाउड द स्पीच गिव्हन बाय सरस द ससा, हे या लोकांनी दिलेले स्पीचेस तुम्ही वाचा. मग बघा आता ह्याच्यात आपण सर्व काही त्यात करूनच चुकलो आहोत. आपण आता ह्याच्यात बघूया. कॉपी द सेंटेन्सेस विच हॅव द वर्ड जस्ट, ज्या या लेसनला परत वाचाले आणि ज्या ज्या सेंटेन्सेस मध्ये जस्ट असं लिहिलं आहे त्यांना मराठीमध्ये तुम्ही जे आहे ट्रान्सलेट करा, भाषांतरित करा. आणि आता हे सगळं आपण पहा, आता बघूया. क्वेश्चन नंबर 7 तुमचा आहे, ऍडव्हर्टिजमेंट फॉर अन फॅन्टॅस्टिक शॉप. एक आपल्याला ऍडव्हर्टिजमेंट बनवायची आहे फॅन्टॅस्टिक शॉपची. ठीक आहे, तर आपण कोणत्या फॅन्टॅस्टिक शॉपची ऍडव्हर्टिजमेंट करूया, अंडर वॉटर मरीन क्युरिओ शॉप. ठीक आहे, ज्याच्यात की जेलीफिश होती, जेमी जेलीफिश, त्याचे शॉपची आपण ऍडव्हर्टिजमेंट बनवूया. तर बघा कसं बनवलं, ऍडव्हर्टिजमेंट कशी असते, तुम्ही जर पाहिलं असेल होर्डिंग वगैरे खूप अट्रॅक्टिव्ह असतात, म्हणजे आकर्षक असतात, ज्याला पाहून लोक तिथे येऊन जाय, अशी प्रकारची अट्रॅक्टिव्ह ऍडव्हर्टिजमेंट आपण बनवतो. तर बघा, अट्रॅक्टिव्ह एक्झिबिशन अँड सेल. सेल वगैरे असते नेहमीच है ना एक्झिबिशन मध्ये, एक्झिबिशन असते शॉप्स मध्ये, म्हणजे तुम्ही या पहा. आणि सेल म्हणजे काय की दोन वस्तू घ्या, दोन बरोबर अनेक मिळाले किंवा कमी किंमत मध्ये मिळाले तर त्याला सेल म्हणतात. तर कोणची वस्तू कमी किंमत मध्ये मिळते किंवा सेल मध्ये मिळते म्हणजे एका बरोबर दोन फ्री मिळतं असं काहीतरी असतं, तेव्हा त्याला सेल म्हणतात. तर अट्रॅक्टिव्ह एक्झिबिशन, अट्रॅक्टिव्ह म्हणजे काय, आकर्षक एक्झिबिशन आणि सेल. व्हरायटी ऑफ कलेक्शन्स फ्रॉम सी ट्रेजर ऍट, म्हणजे की खूप सारे कलेक्शन्स आहेत, खूप सारा जो आहे माल आहे तिथे. फ्रॉम सी ट्रेजर म्हणजे समुद्राच्या ट्रेजर मधनं, खजान्यामधनं, समुद्राच्या खजान्यामधनं खूप सारी गोष्टी आहेत. कुठे आहेत, ऍट म्हणजे कुठे, अंडर वॉटर मरीन क्युरिओ शॉप या जागी आहे. स्विम फास्ट कम ऑल. आता बघा ही शॉप कुठे आहे, समुद्राच्या आत आहे, तर म्हणून लिहिले स्विम फास्ट, लवकरशी स्विम करा, आणि कम ऑल म्हणजे सगळेजण येऊन जा इथे. मग बघा डेकोरेटिव्ह, आता आपण लिहू ना की सामान काय मिळतं तिथे आणि काय आहे, तर ते बघा. डेकोरेटिव्ह आर्टिकल्स म्हणजे तुमच्या घर सजवायसाठी डेकोरेटिव्ह आर्टिकल्स आहेत. ऑर्नामेंट्स म्हणजे ज्वेलरीज आहेत, जे तुम्ही आभूषण घालतात, जे गळ्यातले कानातले वगैरे. कोरल्स, कलरफुल सीवीड्स म्हणजे जे तुम्ही झाडं झुडपं तुम्ही घरी लावू शकता. शेल्स अँड वंडरफुल क्युरियस, तर हे सगळ्या वस्तू ज्या आहेत तुम्हाला आमच्या शॉपवरती भेटतील. पिक युअर चॉईस अँड ब्युटिफाय युअर सेल्फ अँड युअर हाऊसेस. तर आपल्या आवडीची वस्तू उचला आणि आपल्या घराला आणि स्वतःला सुंदर बनवा. बाय वन अँड टेक 2 पॅकेट्स ऑफ सॉल्ट फ्री. बघा आता समुद्राची गोष्ट आहे ना, समुद्रात सॉल्ट मिळतं म्हणजे मीठ मिळतं, तर म्हणून दिलंय की बाय वन, काही पण एक वस्तू घ्या आणि 2 पॅकेट मिठाचे फ्री मध्ये पावा. ठीक आहे ना. आणि व्हिजिट म्हणजे की आता ह्याच्याकरता तुम्हाला व्हिजिट करावं लागेल ना शॉपला, तर शॉपचा ऍड्रेस दिलाय A1 कोरल रीफ डीप ब्लू सी नियर ओशन आयलँड. तर हे त्याचा जो ऍड्रेस आहे, तुम्ही पुस्तकातही बघाल तर हाच ऍड्रेस दिलेला आहे.
तर अशा प्रकारे आपण एक मस्तपैकी ऍडव्हर्टिजमेंट बनवली आहे. तुम्ही आणि काही बाकीच्या 2 शॉप्सच्या आपल्या मनाने, आपल्या इमॅजिनेशननी ऍडव्हर्टिजमेंट अशा टाईपच्या बनवा आणि आपली इमॅजिनेशनचा भरपूर युज करा. मग बघा क्वेश्चन नंबर 9 आहे तुमचं, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस युझिंग डिफरंट एंडिंग्स. याच्या डिफरंट एंडिंग्स द्यायच्या आहेत. आय विल हॅव अ डझन बनानास. ठीक आहे, ह्याच्या डझनच्या पुढे आणि काही लिहिलं होतं पुस्तकमध्ये, ह्याच्या डझन बनानास आहे. माय डिअरेस्ट विश इज टू मेक माय पेरेंट्स हॅप्पी. म्हणजे काय, पहिल्या सेंटेन्सचा अर्थ काय होता की आय विल हॅव अ डझन बनानास म्हणजे की मी एक दर्जन, एक डझन म्हणजे किती असतात, 12. ठीक आहे ना, मी 12 केळे घेईन. आणि माय डिअरेस्ट विश इज टू मेक माय पेरेंट्स हॅपी, माझा जो सगळ्यात मोठी इच्छा आहे ती काय आहे की माझे पेरेंट्स, माझे आई वडील, त्यांना मी खुश करू. आय जस्ट कांट डू विदाउट सॅलड इन माय फूड. तर मी आपल्या जे आहे जेवणामध्ये सॅलेडच्या बिना म्हणजे सलादच्या बिना मी नाही राहू शकत. आय डेस्परेटली नीड अ कम्प्युटर. तर मला एक कम्प्युटर अगदी आत्ताच हवं आहे, अगदी तुरंत हवं आहे. तर अशा प्रकारचे हे सेंटेन्सेस आहे. पुस्तकामध्ये जर तुम्ही बघाल तर त्याची एंडिंग डिफरंट आहे आणि ह्याच्यामध्ये आपण त्याची एंडिंग डिफरंट करून चुकले आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही डझन बनानास दिले, डझन आणि काही पण लिहू शकता. अशाच प्रकारे आणि आपल्या मनाचे वस्तू लिहू शकता. तर आज आपला हा चॅप्टर इथे संपतो आहे. खूप छान चॅप्टर होता आणि खूपच म्हणजे मला तर खूप मजा आली वाचायला सुद्धा आणि तुम्हा लोकांना सांगायला सुद्धा. तुम्हाला आली की नाही मज्जा? आली ना? तर अशाच प्रकारे तुम्ही पण नवीन नवीन इमॅजिनेशन करा, कहाण्या लिहा, कविता लिहा. तुमच्यामध्ये खूप कल्पनाशक्ती आहे, त्याचा भरपूर प्रयोग करा. कारण की तुम्ही अजून खूप लहान आहात आणि तुम्ही हे करू शकता. आजचा आपला सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक यू.